समुद्र जिथे लाटा उसळतात आणि साम्राज्य उभं राहतं. एक काळ असा होता जेव्हा समुद्रावर फक्त परदेशी सत्तांचं राज्य होतं. इंग्रज, पोर्तुगीज, डच हे सगळे समुद्रमार्गावर व्यापार करत होते आणि त्याच व्यापारातून ते भारतावर आपलं वर्चस्व वाढवत होते. भारतातील बहुतांश राजे जमिनीवर लढत होते, पण समुद्र तो पूर्णपणे दुर्लक्षित होता. पण एक राजा होता ज्याने फक्त जमिनीवरच नाही तर समुद्रावरही स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी एक गोष्ट खूप लवकर ओळखली होती. जो समुद्रावर नियंत्रण ठेवेल तो व्यापारावर नियंत्रण ठेवेल, आणि ज्याच्याकडे व्यापार आहे त्याच्याकडे सत्ता आहे. ही फक्त कल्पना नव्हती, हा एक दूरदृष्टीचा विचार होता. त्या काळात समुद्रावर लढणं सोपं नव्हतं. ना तंत्रज्ञान होतं, ना अनुभव. पण तरीही महाराजांनी ठरवलं स्वराज्याला स्वतःचं नौदल हवं. आणि तिथून सुरू झाला मराठ्यांच्या नौदलाचा प्रवास. सुरुवात झाली समुद्र किनाऱ्यावर मजबूत किल्ले बांधून. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि असे अनेक किल्ले. हे किल्ले फक्त दगडांचे नव्हते, तर ते होते स्वराज्याच्या समुद्री संरक्षणाचं कवच. सिंधुदुर्ग किल्ला जो समुद्राच्या मध्यभागी उभा आहे, आजही पाहिला तर आश्चर्य वाटतं. त्या काळात अशा प्रकारचा किल्ला बांधणं हे जवळजवळ अशक्य होतं. पण महाराजांसाठी अशक्य हा शब्दच नव्हता. या किल्ल्यांमुळे शत्रूंच्या जहाजांवर नजर ठेवणं आणि योग्य वेळी हल्ला करणं सोपं झालं. पण फक्त किल्ले पुरेसे नव्हते. महाराजांनी पुढचा मोठा पाऊल उचलला, स्वतःची जहाजं तयार करण्याचा. त्या काळातील कारागीर लाकडापासून मजबूत युद्धनौका बनवत होते. या जहाजांची रचना अशी होती की ती वेगवानही होती आणि युद्धासाठी सक्षमही. थोड्याच काळात मराठ्यांचं एक ताकदवान नौदल तयार झालं आणि इथूनच खऱ्या खेळाची सुरुवात झाली. समुद्रावर आता फक्त इंग्रज आणि पोर्तुगीज नव्हते, त्यांना आता सामना करावा लागणार होता मराठ्यांच्या नौदलाशी. मराठ्यांनी समुद्रमार्गावर नियंत्रण ठेवायला सुरुवात केली. परदेशी जहाजं आता मनमानी करू शकत नव्हती. त्यांना परवानगी घ्यावी लागायची, कर द्यावा लागायचा. आणि हळूहळू त्यांना जाणवू लागलं की हा फक्त एक राजा नाही, तर एक अशी ताकद आहे जी समुद्रावरही राज्य करू शकते. इंग्रज जे स्वतःला समुद्राचे राजा समजत होते, त्यांनाही मराठ्यांच्या नौदलामुळे सावध राहावं लागलं. कारण आता समुद्रावर त्यांचा एकछत्री अधिकार राहिला नव्हता. मराठ्यांचं नौदल हे फक्त युद्धासाठी नव्हतं, तर ते होतं स्वराज्याच्या अर्थव्यवस्थेचं संरक्षण. व्यापार सुरक्षित ठेवणं, शत्रूंचा पुरवठा थांबवणं आणि स्वराज्याला आर्थिकदृष्ट्या मजबूत करणं, हा एक पूर्ण विचार होता, एक स्ट्रॅटेजी. आजच्या भाषेत बोलायचं तर ही होती भारतातील पहिली मजबूत नेव्हल स्ट्रॅटेजी. आणि यामागे होतं महाराजांचं दूरदृष्टीचं नेतृत्व. समुद्र जो कधी परक्यांच्या ताब्यात होता, तोच समुद्र आज स्वराज्याच्या संरक्षणासाठी उभा राहिला होता. ही फक्त लढाई नव्हती, हा होता स्वाभिमानाचा विजय. एक असा विजय ज्याने जगाला दाखवलं की भारतातही असे राजे होते जे समुद्रालाही जिंकू शकतात. मराठ्यांचं नौदल हे फक्त इतिहास नाही, तर ती आहे एक प्रेरणा, दूरदृष्टीची, धाडसाची आणि स्वराज्यासाठी काहीही करण्याच्या जिद्दीची. आणि म्हणूनच आजही जेव्हा समुद्राच्या लाटा उसळतात, तेव्हा त्या जणू सांगतात की कधी काळी या लाटांवरही मराठ्यांचंच राज्य होतं.